नमस्कार. आज आपण एका विशिष्ट शैक्षणिक संस्थेबद्दल बोलणार आहोत. इस्लामपूरमधले ज्ञानवर्धिनी क्लासेस. हो, ऐकलंय त्यांच्याबद्दल. 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत ना ते? हो, बरोबर. की शिकण्यासाठी योग्य मार्गदर्शन लागतं, चांगले शिक्षक लागतात आणि जागाही महत्वाची असते. म्हणजे बेसिक गोष्टींवर भर दिसतोय. ते शिकण्याचा प्रवास सोपा करतात आणि मजबूतही. अच्छा, सोपा आणि मजबूत. तर की ते फक्त पुस्तकी ज्ञानावर भर देत नाहीत, तर अनुभवातून शिकण्यालाही महत्त्व देतात. हो, बरोबर. विज्ञान प्रदर्शन, प्रयोगशाळा, आकाश निरीक्षण अशा गोष्टींचा उल्लेख आहे. हो, पण हे उपक्रम नक्की कसे राबवले जातात? म्हणजे नेहमीच्या अभ्यासात याचा संबंध कसा जोडतात? आणि बरं, त्यांच्या सुविधांबद्दल अनुभवी शिक्षक आहेत, डिजिटल क्लासरूम्स आहेत, वैयक्तिक मार्गदर्शन मिळतं आणि सुरक्षितेसाठी CCTV पण आहेत. आणि अजून एक गोष्ट, प्रत्येक वर्गाची सुरुवात अगदी बेसिक संकल्पनांपासून करतात. बरं, पाया पक्का करण्यावर भर. वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजे प्रत्येकाला वेगळा वेळ, आठवड्याला सराव चाचण्या घेतात आणि परीक्षेनुसार तयारी करून घेतात. म्हणजे निकालावर लक्ष आहे हे स्पष्ट आहे. हो, आणि 10वीची जी 2025-26ची बॅच आहे त्याचे प्रवेश 21 एप्रिलपासून सुरू झालेत. अच्छा, ही झाली माहिती. पण या सगळ्यात मला वाटतं त्यांचं एक घोषवाक्य आहे, ते खूप महत्वाचं आहे. कोणतं? आम्ही गुणवत्ता शोधत नाही, गुणवत्ता घडवतो. हो, हे वाक्य लक्ष वेधून घेतं खरं. खूप मोठा दावा आहे हा. बरोबर. कारण बघा, अनेक चांगल्या संस्था काय करतात, तर मुळातच हुशार मुलांना प्रवेश देतात. मग निकाल चांगला लागतोच. हो, त्याला गुणवत्ता शोधणं म्हणता येईल कदाचित. म्हणजे काय, सर्वसामान्य विद्यार्थ्याला ते असामान्य पातळीवर नेतात. बरोबर. म्हणजे फक्त मार्कांमधली वाढ म्हणजे गुणवत्ता घडवणं झालं? की विद्यार्थ्याची विचार करायची पद्धत बदलतीये, त्याची आकलनशक्ती वाढतीये. ज्ञानवर्धिनी क्लासेस अनेक चांगल्या गोष्टींचा दावा करत आहेत. हो, बेसिक पासून सुरुवात, अनुभवातून शिक्षण, वैयक्तिक मार्गदर्शन, आधुनिक सुविधा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुणवत्ता घडवण्याची त्यांची भूमिका.